हाय मंडळी, कसे आहात? मी सुक्या मिरची घेतलेल्या आहे खरडा बनवण्यासाठी. खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणा घेतलेला आहे, फुटाणा डाळ घेतलेला आहे. हे तिखट नाही मिरची, लाल होण्यासाठी मिरची घेतलेली आहे. हे तिखटाची मिरची घेतलेली आहे. इकडं लसूण, जिरं, कोथिंबीर घेतलेलं आहे. हे सगळं आता भाजून घेऊया तव्यावरती. पहिल्यांदा मिरची भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं. मिरची तेलामध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे जास्त तिखट होत नाही. बघू शकता तुम्ही मिरची भाजलेली आहे. आता काढून घेऊया. खोबरं भाजून घ्यायचं, त्याचप्रमाणे सगळं भाजून घ्यायचं. फुटाणा, शेंगदाणा भाजून घेऊया. यामध्ये घालूया लसूण, जिरं, ते पण थोडंसं परतून घेऊया. मिरची पहिला वाटून घेऊया, बारीक होती नंतर हे मसाला वाटून घेऊया. बघू शकता मी वाटून घेतलेले आहे मिक्सरमध्ये. आता खोबरं, शेंगदाणा घालूया, कोथिंबीर, थोडंसं गूळ घालूया, चवीनुसार मीठ. बघू शकता